दौरा करत आहेत. त्यांनी आज जुनी क्लिप दाखवलेली आहे देवेंद्र फडणवीस अजित पवारांची शेतकरी कर्जमाफी. त्यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीसांना हुडका आणि 2000 रुपये मिळावे. नाही, देवेंद्र तर रोज लोकांमध्ये आहेत. कालही कोल्हापूरला होते, दिवसाला 12-13 म्हणजे काल ते इथे होते पुढारीकार प्रतापसिंह जाधवांच्या सत्काराला. लगेच ते गेले आणि एक खूप जागतिक स्तरावरचा MOU त्याने केला. लगेच ते गेले लॉ युनिव्हर्सिटीला आपण गोरेगावला जागा दिली 200 एकर त्याच्या पायाभरणीला गेले, ज्याला सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस गवई साहेब आले होते. लगेच ते गेले बांद्र्याला आपण PWDची 84 एकर जागा आहे, त्यातली 30 एकर हायकोर्ट आता तिकडून इकडे शिफ्ट होणार. त्याचे हे मला माहिती असलेले कार्यक्रम आणि मोठी यादी आहे. उद्धवजींनी जसा आता ते मराठवाड्यात जाऊन की पुढचा आठवडाभर त्यांचा आपण ऑब्झर्व करूया, इतके थकतील की ते काही पूर्ण बाहेरच पडणार नाही. आणि मुख्यमंत्री कालावधी त्यांना खूप चांगला मिळाला होता, त्याचा काही त्यांना उपयोग करून घेता आला नाही. पॉवरच्या कंपनीनं 1800 कोटीची जागा 300 कोटीला घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी केल्यानंतर डायरेक्ट त्यांनी तहसीलदाराला तिथल्या निलंबित केलेलं आहे. म्हणजे योग्य वाटतं की देवेंद्रजी एक असे नेते झालेत की ते उद्या आपल्या घरातलंही कोणाला क्षमा करणार नाही. आणि त्यामुळे असं घाईघाईने निर्णय घेऊन चालणार नाही. निष्कर्ष निघाला की तहसीलदारची चूक आहे, तहसीलदार सस्पेंड केलं. ताबडतोब IGRचा सहाय्यक कुठे त्यांची कमिटी अपॉइंट झाली आणि 22 वेगवेगळ्या जमिनीच्या व्यवहाराच्या फायली तपासायला घेतलेल्या आहेत. मला मोठे चांगले माहिती आहेत. ते लिटरली काही तासामध्ये ते सगळे चेकिंग करून दिले की ज्याच्यामध्ये IGRचा रोल असतो स्टॅम्प ड्युटीचा. तर त्या स्टॅम्प ड्युटी ही 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आला असं कळतं. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय हे असे आहेत की ते जे चूक ते चूक, जे बरोबर तर बरोबर. मग ते बरोबर असेल, आपला नेता चुकला नसेल तर ते ताकदीनिशी त्याच्या मागे उभे राहतात. काय निष्पन्न होतं या प्रकरणात अजित पवार काहीच बोलले नाही. पत्रकारांना विचारलं तर अजित पवार तिथून निघून गेले, थांबले सुद्धा नाही. कितपत योग्य? नो कॉमेंट्स म्हणजे नाही सर आहे की त्यांनाही तो अचानकच विषय समोर आला असेल. आता काहीतरी घाईघाईने कॉमेंट देण्याच्या ऐवजी तेही त्या सगळ्या प्रकरणाच्या खोलात जात असतील. अजितदादा हे कधी पत्रकारांनाही टाळत नाहीत, कधी विरोधी पक्षांना टाळत नाहीत. ते सगळा अभ्यास करून तुमच्या समोर येतील. उद्धव ठाकरे म्हणतात आपण मराठी आवाजाला. तुम्हाला काय वाटते? देवेंद्रजींनी आम्हा सगळ्यांना सूचना दिली आहे की जिथे युती होईल तिथे प्रायोरिटीने युती करा. जिथे युती होणार नाही तिथे स्वबळावर लढा. जिथे युती हायब्रिड शब्द त्यांनी फार चांगला वापरला, हायब्रिड होईल. म्हणजे समजा पिंपरी चिंचवड मतदार हे महानगरपालिका आहे, एकूण प्रभाग समजा 20 आहेत, तर 3 मध्ये होईल, 4 मध्ये होणार नाही. 60-70% तरी युती त्या शहरात त्या जिल्हा परिषद होईल असा प्रयत्न करा की सत्ता येण्याची शाश्वती निर्माण होते. मग कार्यकर्त्यांना अन्याय होऊ नये म्हणून 20 ठिकाणी जर तसं झालं तर अशा एखाद्या जिल्ह्यामध्ये सगळ्याचा एकदा बोला असं न करता जिथे जिथे एकमत होईल तिथे पुढे जा असं त्यांनी म्हटलं. पुण्यामध्ये खुनाच्या घटना वाढत होत्या. 3 दिवसामध्ये 2 खुनाच्या घटना झालेल्या आहेत. दंगेकरांनी सुद्धा बरेच मोठे आरोप केलेले आहेत. आता दंगेकरांवर तर मी ठरवलंच आहे की आपण काही बोलायचं नाही. पण स्वतःचं ठेवावं झाकून असं त्यांचं जरा असतं. त्यामुळे त्यांनी ते ज्या मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघात काय टोळी युद्ध चालू म्हणजे तिकडे चाललंय मग आमच्याकडे चाललंय काही हरकत नाही असं म्हणायचं नाही मला. ज्या ज्या घटना घडत आहेत त्या खूप सिरियसच आहेत, गांभीर्याने घेण्याच्या आहेत. प्रशासन त्याच्यामध्ये एक तर आपल्याला मानलंच पाहिजे की प्रत्येक गोष्टीचा अतिशय ज्या प्रकारची AI बेस्ड टेक्नॉलॉजी आपण वापरून त्यात खूप झटकन आपण त्या घटनेचा शोध लावतो, आरोपी पकडतो. घटना घडणं कमी व्हायला पाहिजे, कायद्याचा धाक निर्माण व्हायला पाहिजे असं सांगितलं होतं. आणि त्यानंतर शिंदेच्या मंत्र्यांचा असू दे किंवा आता अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा, जमीन घोटाळा तो बाहेर आलेला आहे आणि सरकार याबाबत चौकशी करत आहे. कुठेतरी जे न देखे रवी ते देखे पत्रकार. नाही उद्धव ठाकरेंनी आरोप केलाय हे अशा पद्धतीने जे सूर्यालाही दिसत नाही ते पत्रकारांना दिसतं की ते असं म्हणाले आणि बघा असं झालं. तर असं काही झालेलं नाहीये. आणि अमितभाईंच्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता. तो आमच्या प्रदेश कार्यालयातला कार्यक्रम संपल्यानंतर थोडं बोलायचं असल्यामुळे आम्ही बरोबर गेलो. त्याच्यामध्ये त्याने होऊन हा विषय काढला की अब पत्रकार ये अर्थ लगाएंगे. आपल्याला असं म्हणायचं आहे की बा अशा प्रकारे निवडणुका लढताना कोणाची मदत नाही करत. कोणाची मदत नाही करत म्हणजे सहकारी पक्षांना कुठे सोडता. NDA मधल्या कोणाही घटक पक्षाला सोडण्याचा कधी मुद्दाच येत नाही.
ज्यावेळेला मोदीजींचं सरकार हे 303 वाला होतं तेव्हाही एनडीए सोडले नाही, आता एनडीए सोडले नाही. त्यामुळे ज्यांच्या साहाय्याने आपण मोठे होतो त्यांना ढकलून देणं हे कल्चर, ही संस्कृती आमची नाही.